मराठा रिजर्वेशन के मामले में सकल मराठा समाज ने अब आर पार की लड़ाई लड़ने का फैसला कर लिया है और अपने रवैये में सख्ती लाने का ऐलान किया है। इसके तहत आज नांदेड़ के रेस्ट हाउस में सकल मराठा समाज के नुमाइंदों की एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनक्किद की गई। प्रेस कॉन्फ्रेंस में सकल मराठा समाज के मकामी जिम्मेदारान ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए कहा कि मराठवाड़ा मुक्ति संग्राम डे के मौके पर होने वाले परचम कुशाई प्रोग्राम में जिले के सरपरस्त वजीर और दीगर अवामी नुमाइंदों की शिरकत की पूरी मराठा बरादरी मुखालिफत करेगी। इसी तरह एमएलए, एमपी और दीगर अवामी नुमाइंदों का बायकाट किया जाएगा। इन्हें अपने इलाकों में, गाँव में या किसी भी अवामी प्रोग्राम में शिरकत नहीं करने दी जाएगी। वाज़ेह है कि मराठा बरादरी मराठा रिजर्वेशन के मुतालबे को लेकर मुसलसल एहतजाज कर रही है। अवामी नुमाइंदों के खिलाफ मराठा बरादरी का गुस्सा बढ़ता जा रहा है। ऐसे में नांदेड़ के सरपरस्त वजीर गिरीश महाजन को ये पैगाम दिया जा रहा है कि वो मराठवाड़ा मुक्ति संग्राम डे के परचम कुशाई प्रोग्राम में आने पर इसरार न करे और दिगर अवामी नुमाइंदे भी शिरकत न करे। बसूरत दिगर पूरा मराठा समाज उनके खिलाफ एहतजाज करने का इंतबाह दिया गया है। इस वक्त मराठा बरादरी ने मुतालबा किया है कि मराठवाड़ा मुक्ति संग्राम के तहत होने वाली तकरीब में झंडा लहराने का प्रोग्राम जिला इंतजामिया के जरिए करवाया जाए। अवामी नुमाइंदे इस तकरीब से दूर रहे। जब तक मराठा समाज को रिजर्वेशन नहीं दिया जाता उस वक्त तक मराठा समाज का यह एहतजाज जारी रहेगा। इसके लिए मजीद ये भी कहा गया है कि रिजर्वेशन जब तक नहीं मिल जाता मराठा समाज किसी भी इलेक्शन में अपने हक रायदही का इस्तेमाल नहीं करेगा, बल्कि हर इलेक्शन का बायकाट किया जाएगा, चाहे वो मकामी इलेक्शन हो या फिर असम्बली और पार्लियामेंट के इलेक्शन हो। मराठा समाज अवामी नुमाइंदों से मुतालबा करता है कि वो अपनी अपनी पार्टियों के आला कायदीन से रुजू करे और मराठा रिजर्वेशन के मसले के हल के लिए क्या कुछ करने की जरूरत है वो इकदाम किए जाए। मोदी हुकूमत के खुसूसी पार्लियामेंट सेशन में भी इस मसले को उठाने की बात की गई। दुसरी गोष्ट, आज खरा समाज आमचा आज जागृत आहे। अण्णासाहेब जावळे पाटील म्हणत होते साहेब आंदोलन होत आहे आणि त्याच अनुषंगाने उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आज सकल मराठा समाजाच्या वतीनं ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली होती। उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे। एकीकडे आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करतोय आणि मराठा समाज आपल्या एक दोन मागण्यासाठी सातत्यानं आंदोलनं करतोय। मग मराठ्यांना इथं कुठं स्वातंत्र्य आहे? आमची मराठा समाजाची उद्याची जी मागणी आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये जो जिल्ह्याच्या वतीनं शासकीय इतमामात जो ध्वजारोहण होतं त्या ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधीने हजेरी लावू नये अशी सकल मराठा समाजाची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्यामार्फत समाजाला व प्रशासनाला कळवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जर उद्या आमच्या विनंतीला मान देऊन समाजाच्या भावनांना पायदळी तुडवून जर राजकीय मंडळी त्या ठिकाणी आलीच तर आम्ही निश्चितच मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। आज या ठिकाणी सकल मराठ्याच्या वतीने जे पत्रकार परिषद आयोजित केली, उद्या होणाऱ्या 17 सप्टेंबर या दिनी आम्ही निजामाच्या तावडीतून मुक्त झालो, पण राज्यकर्त्याच्या तावडीतून मुक्त झालो नाही। आम्ही जे राज्यकर्त्याच्या आहारी आहोत त्यासाठी उद्या होणाऱ्या झेंड्याला लोकप्रतिनिधीला विरोध करायसाठी सगळेजण लोक म्हणत आहेत, युवक म्हणत आहेत। दुसरी गोष्ट, आमचे आंदोलन हे शांततेच्या पद्धतीने असणार आहेत। या ठिकाणी आम्ही शासकीय मालमत्तेचं किंवा शासनाच्या कोण्याही अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला त्रास होईल असं आमचं आंदोलन राहणार नाही। इथं एकच आंदोलन आहे, तो लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहे आणि ज्याला आम्ही बटन दाबतो त्याला आम्ही खटन पण दाबणार हे निश्चित आहे। आज उद्या जे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहू नये, कारण ज्या ठिकाणी संसदेमध्ये या मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात बोलायचं असते त्या ठिकाणी ते मुख गिळून या ठिकाणी गप्प बसलेले असतात आणि या आधी देखील अनेक वेळा पालकमंत्री हे झेंडावंदनला या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी येण्याचा त्यांनी उद्याच्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी येण्याचा त्यांनी अट्टाहास धरू नये आणि नांदेड जिल्हाभर इथून पुढच्या काळामध्ये 1 महिन्याचा अल्टिमेटम जो सरकारने दिला आहे त्या पूर्ण दिवसामध्ये मी सर्व समाज बांधवाला अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी शांततामय पद्धतीने जे आंदोलन आहेत ते शांततामय पद्धतीनेच आंदोलनं आपण चालू ठेवायचे आहेत, जेणेकरून सरकार दरबारी याचा रेटा चांगल्या पद्धतीनं जाईल।